असतील त्यांना हा व्हिडिओ मिळेल नंतर. हा रेकॉर्ड होत आहे. झूम मीटिंग प्लस रेकॉर्डिंग पण चालू आहे इन सिंगल मोबाईल. सायमल्टेनियसली दोन कामं चालू आहेत एकाच वेळी. लक्ष द्या फ्रेंड्स. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस. सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस. टेक्स्च्युअल म्हणजे वर पुस्तकातले. पॅसेजेस आणि हे दोनच पॅसेज असतात. हे मग रायटिंग स्किल्स आहे, आपण त्याच्यावर जास्त फोकस केलेले. टेक्स्च्युअल पॅसेजेस. आपण ही दुसरी क्वेश्चन पेपर आहे दुसरा, आणि सगळ्या क्वेश्चन पेपर फर्स्ट, क्वेश्चन पेपर सेकंड, क्वेश्चन पेपर थर्ड हे तीनही तुम्हाला क्लासच्या चॅनलवर असं त्याच्या प्लेलिस्ट मध्ये मिळेल. असे अनेक व्हिडिओ तिथे असतील की त्याच्यामध्ये पहिला पेपर सोडवलेला, दुसरा, तिसरा असा माझा प्रयत्न आहे. ठीक आहे. रीड द पॅसेज. क्वेश्चन नंबर 2. रीड द पॅसेज. कोणता पॅसेज वाचायला तुम्ही सांगितलं ना? चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम, बी स्मार्ट इन दॅट. चॅम्पियन्स सुरुवातच चॅप्टरची सुरुवात बी स्मार्ट मध्ये सुरुवात ते फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पॅराग्राफ आणि ते रेड लाईन मध्ये दिले ना, स्मार्ट स्टँड्स फॉर. बरोबर, तर तिथपर्यंत आहे. ओके. रीड द पॅसेज and complete the activities. And complete the activities. हा जो क्वेश्चन आहे तर तो क्वेश्चन सेकंड मध्ये ए आहे बरं का. क्वेश्चन सेकंड ए, क्वेश्चन दुसरा ए, सेकंड ए. रीड द पॅसेज अँड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. दिसतंय? ओके. तर सेकंड ए आहे. याच्यामध्ये आता ए म्हणल्यानंतर पहिला याच्यातला A1 पॅसेज लिहिणं. पॅसेज मी सांगितलंय तुम्हाला. काय सांगितलंय? बी स्मार्ट. ओपन करा पेज नंबर 22. त्याच्यामध्ये चॅम्पियन्स आर नॉट मेड इन, आरंट मेड इन जिम. इथपासून तर पहिला तो पॅराग्राफ, त्याच्यानंतरचा आणि त्याच्यानंतरचा 3 पॅराग्राफ ते रेड लाईन मध्ये आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर, ते तिथपर्यंत तुम्ही या. तिथपर्यंत तो पॅसेज वाचून याचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, चलो. A1. A1. State whether the following statements are true or false. State whether the following statements are true or false. Number 1. Champions are born talented. Champions are born talented. हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचंय. ओके, आवाज येत असावा सगळ्यांना. मी माईक कनेक्ट केलेला आहे. चांगल्या पद्धतीने आवाज येत असेल, खणकत नसेल काही. नाउ वी आर लर्निंग सेक्शन सेकंड टेक्स्च्युअल पॅसेजेस. आपण लँग्वेज स्टडीचे बरेच घेतलेले लँग्वेज स्टडीचे, बरोबर. त्यामुळे आपण टेक्स्च्युअल पॅसेज आणि त्याच्यानंतर पॅसेज कंटिन्यू करत आहोत. तर पहा, तर त्यामध्ये काय करायला होतं आपण की रीड द पॅसेज. टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये रीड द पॅसेज अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज. पॅसेज रीड करायचा आणि त्याच्या संदर्भातल्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला लिहायच्या.
तर हा पॅसेज कोणता आहे ज्याच्या संदर्भात हे क्वेश्चन आन्सर दिलेत? तर पॅसेज आहे बेटा, माझा बोर्डवर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत क्वेश्चन. पॅसेज तुम्हाला पेज नंबर 22, बी स्मार्ट. चॅम्पियन्स आर नॉट मेड इन जिम, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम, तिथपासून तर तो एक पॅराग्राफ, त्याच्यानंतरचा तिसरा, असे 3 पॅराग्राफ तुम्हाला आहेत. सर्वच बोर्ड तुम्हाला दिसत असावा असं अपेक्षित आहे. बघा, त्यानंतर 1, 2, 3 पॅराग्राफ आणि स्मार्ट स्टँड फॉर त्या रेड लाईन पर्यंत लिहायचं. फर्स्ट चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम, तो पहिला पॅराग्राफ, दुसरा आणि तिसरा, तर स्मार्ट स्टँड फॉर पर्यंत. तर हे तुम्ही सोडवत आहात, क्वेश्चन तुमच्या बोर्डवर दिसत आहेत. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग टेबल अँटोनिम्स. नाव A3, नाव A3 I am writing here on board. A3. A3. Match the following table antonyms. Match the following table antonyms. Table of antonyms. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. antonyms म्हणजे काय? विरुद्धार्थी. antonyms. column A and B. मिनटं. column A failure, easy, त्याच्यानंतर आर्टिफिशियल, विकर, आणि इकडे आहे डिफिकल्ट, बी आहे स्ट्रॉंगर, सी आहे सक्सेस, आणि डी आला नॅचरल. हा सगळा A3 पर्यंतचा पेपर तुमच्या बोर्डवर आहे. याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ओके, तर याच्यानंतर फक्त 2 राहिलेत. आपण याचे उत्तर घेऊ. अगोदर आपण पॅसेज समजून घेऊ आणि मग त्याच्या संदर्भात आता आपण पॅसेज समजून घेऊ. चालेल? बरं ठीक आहे. माझा आवाज तुम्हाला येईल. प्रश्न बोर्डवरचे लिहित पॅसेज कडे पण लक्ष द्या. काय पॅसेज आहे पहा. पॅसेज तुमच्या पुस्तक तुम्ही ओपन करा आणि पुस्तकामध्ये बी स्मार्ट मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे त्याच्या संदर्भात पॅसेज आहे आणि त्याच्यावरची उत्तर इथं लिहायची, प्रश्न उत्तर. पहा काय दिले पॅसेज मध्ये. मी वर्गात शिकवताना शिकवलेलं आहे आणि आता पण थोडस ज्यांनी प्रेझेंट नव्हते धड्याला, आणि हे पहा सोपं आहे. आता एक तर अनसीन पॅसेज आहे, काही धडे राहिलेत तर ते आपण अनसीन पॅसेज म्हणूनच शिकायचे, बरोबर. कारण वी डिडंट गेट टू मच टाइम. ओके, जे स्कूलला पण जॉईन आहोत त्यांना पण जास्त टाइम नाही भेटला आणि इकडे पण, बरोबर ना. चलो, आपण मॅक्झिमम क्वेश्चन पेपरची याच्यामुळे प्रॅक्टिस घ्यायला, तरी तुम्हाला सोपं जावं म्हणून याचं सांगतोय. अर्थ कसं काढायचा. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. जे चॅम्पियन्स विजेते असतात ते काय व्यायामशाळेत तयार होत नसतात. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन अँड विजन. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड. चॅम्पियन कुठं बनतात, कसं बनतात, तर त्याच्या अंतरात जे काही असतं, काय असतं, दे मी डिझायर. अ डिझायर म्हणजे काय, डिझायर म्हणजे काय बेटा, तीव्र इच्छा, बरोबर. अ ड्रीम, स्वप्न.
विजन म्हणजे काय, एक प्रकारचा दृष्टिकोन. या सगळ्या गोष्टी चॅम्पियन्सच्या मध्ये असतात. पुढे दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्या चॅम्पियन कडे दे हॅव मीन्स दॅट चॅम्पियन्स हॅव, चॅम्पियन्स कडे काय असायला पाहिजे, दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल, त्यांच्याकडे कौशल्य पाहिजे. स्किल म्हणजे कौशल्य, अँड विल, विल म्हणजे काय, तर विल म्हणजे त्या ठिकाणी इच्छा. कौशल्य पाहिजे आणि इच्छा पाहिजे. इच्छा तिथं मार्ग असतो, म्हणून कौशल्य आणि इच्छा दोन्ही पाहिजेत. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु जी इच्छा आहे ती अजून मस्ट बी स्ट्रॉंगर, ती जास्त मजबूत पाहिजे कोणापेक्षा, दॅन द स्किल. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर. इच्छा महत्वाची आहे. इच्छाच नसल तर त्या ठिकाणी आपल्याला मार्ग मिळणार नाही. मी आताच बोललो, वेअर देर इज विल देर इज वे. जिथं इच्छा असेल तिथं काय असतो, मार्ग असतो. दॅट विल मस्ट बी स्ट्रॉंगर स्किल विल क्रिएट स्किल. आय टोल्ड यू नंबर ऑफ टाइम्स की तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की जी विल असते, इच्छा असते, ती स्किल निर्माण करते. इच्छा असते एखादी गोष्ट शिकण्याची, मेन मन प्रसन्न पाहिजे आपलं सुरुवातीला, आणि त्याच्या संदर्भात इच्छा पाहिजे. इच्छा असेल तर आपण स्किल निर्माण करू शकतो. एखाद्या स्किल असून एखाद्याला बघा, म्हणतो ना आपण, अरे तो हुशार आहे पण अभ्यास करत नाही, भलता चिडचिड करतोय आणि त्याच्यात तणफण करतोय, तर त्या गोष्टी नसाव्यात. बरोबर. तर त्यामुळं आपली विल, इच्छा पाहिजे. आणि इच्छा कधी असू शकते आपली, आपल्याकडे इच्छा असेल तर स्किल निर्माण होत असते. त्यामुळे सांगतो, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रीव इन द सेम मॅनर. सक्सेसफुल थ्रीव म्हणजे भरभराट करणे, बरोबर, भरभराट होणे, बरोबर. थ्रीव की तुम्हाला ते सक्सेसफुल प्रोफेशनल जे असतात, यशस्वी व्यावसायिक, त्यांची अशीच भरभराट होत असते. थ्रीव इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. त्याने सांगितलं की बा आपल्या सगळ्यांकडे काय आहे, नॅचरल टॅलेंट आहे. लक्षात घ्या. मी थोडंसं साईडला यासाठी थांबतोय कारण ज्या मुला मुलींचे प्रश्न उत्तर राहिलेत त्यांनी असं इथं समोरून लिहून घेऊ शकता. तोपर्यंत मी पॅसेज एक्सप्लेन करतोय. चलो, क्वेश्चन तुमच्या समोर आहेत, उत्तर तुम्ही शोधून लिहिणार आहात. ओके, पुढे. वी शॅल नॉट अचीव्ह अवर गोल्स. सक्सेसफुल प्रोफेशनल थ्रीव इन द सेम मॅनर हे झालं. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. आपल्याकडे सगळ्यांकडे नैसर्गिक टॅलेंट आहे, कौशल्य आहे. If you use that talent to set our goal in life, we can easily get success in life. मित्रांनो, जर आपण ते टॅलेंट वापरलं तर, if you use that talent to set our goal in life, जर आपलं जे टॅलेंट आहे ते जर आपण आपलं गोल सेट करण्यासाठी जर वापरलं तर, we can easily get success in life. तर आपण त्या ठिकाणी खूप सहजतेनं, सोप्या पद्धतीने यश मिळवू शकतो. पुढे, we shall not achieve our goals if we do not take action to achieve them. जर आपण क्रियाच केली नाही, ऍक्शनच घेतली नाही, तर we shall not achieve our goals. तर आपल्याला ध्येय मिळू शकत नाही. What we should take? First we should take action. ऍक्शन घ्यायला पाहिजे, क्रिया करायला पाहिजे. क्रिया नाही केली जागेवर मला मी सक्सेस होणार, चालणार नाही. त्यात सक्सेसच्या वी शुड वॉक टुवर्ड्स दॅट सक्सेस. त्यात सक्सेस वे, त्या यशाच्या मार्गाने आपण चालायला पाहिजे, तेव्हा आपल्याला यश भेटेल, सक्सेस मिळेल. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट. त्याचे दोन पैलू आहेत. तर त्यामध्ये गोल सेट करण्याचे सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. ओरिजिनॅलिटी म्हणजे काय, खरेपणा पाहिजे, त्याची जाणीव पाहिजे. स्टेपिंग स्टोन्स टू इल्युमिनेट द पाथ. आणि स्टेपिंग स्टोन्स जे आहेत तर त्याच्या संदर्भात इल्युमिनेट पाथ, त्या मार्ग दिसण्यासाठी ते तिथले मधले अडथळे पण आपल्याला दिसायला पाहिजेत. हे त्याचे दोन असेट्स आहेत गोल सेट करण्याचे. पहिलं आहे गोल्स पुट वन ऍट हेल्म ऑफ लाईफ. गोल हे एका जे ध्येय असतात ते एका शिखरावर असतात जीवनाच्या. परस्युइंग देम acknowledges a better future situation. त्याच्या संदर्भातलं पूर्वज्ञान आवश्यक आहे. They help steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. तर त्या संदर्भात they help to steer course, त्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी
course of life rather than simply drafting long and lifting things happen. त्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्या संदर्भात आपण ह्या जे स्टेपिंग स्टोन्स आहेत किंवा एक्नॉलेज आहेत ते आपल्याला हेल्प करतं. त्याच्या संदर्भातलं पूर्वज्ञान. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. गोल सेट करणं इझी आहे पण काही जणांसाठी बट फॉर सम काही जणांसाठी इट इज क्वाइट चॅलेंजिंग. एक काही आव्हानात्मक आहे. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द सेम अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आणि काहीच गोल नसलं तर फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड. त्यामुळं त्या अपयशाची भीती ही टाळायला पाहिजे. इन द अब्सेन्स म्हणजे ही नसते. फिअर ऑफ फेल्युअर त्याला भीतीच नाही. मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. त्याला एखादा गोलच नाही तर त्याला अपयशाची भीती पण नाही. कारण त्याचं मंजिलच नाही ना, टार्गेटच नाही. त्याला माहितच नसतं मेरी मंजिल काय आहे, मेरा ठिकाणा काय. असं मी नेहमी बोलतो तसं. त्यामुळे त्याला भीती पण नसते काय होणार आहे काय, बरोबर. पण ज्याला काळजी असते त्याला त्याच्या संदर्भात तो वॉक करतो, त्या संदर्भात चालतो, त्या मार्गाने स्टडी करतो. पुढे पाहू. आफ्टर ऑल सर्वात शेवटी वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आफ्टर ऑल सगळ्यात शेवटी वन हॅज टू डिसाइड प्रत्येकाला असं ठरवायला पाहिजे. कसं? व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. सर्वात शेवटी काय मिळवायचंय ते ठरवायला पाहिजे. टू अचीव अकॉम्प्लिश गोल्स. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. सगळ्यात शेवटी प्रत्येकानं असं ठरवायला पाहिजे की त्याला काय मिळवायचंय. टू अकॉम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड 5 स्टेप अप्रोच. ध्येय मिळवण्यासाठी किंवा ध्येय प्राप्तीसाठी ज्या एक्सपर्ट्स आहेत, तज्ञ लोकांनी रिकमेंड असं एक रिकमेंड केलेलं आहे की सांगितलेलं आहे काय 5 स्टेप अप्रोच. 5 पद्धतीने अप्रोच होऊ शकतो. स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स ज्या स्पेसिफिक, स्मार्टचा लॉंग फॉर्म दिलाय. स्पेसिफिक, एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाइम बाउंडिंग. ओके, दिस इज लॉंग फॉर्म. आणि आता आपण ऍक्च्युअली त्या पॅसेज मध्ये तुम्ही काय सोडवलंय हे आपण शिकणार आहोत. चला सांगा काय काय उत्तर लिहिलेत. जन्मतच ते टॅलेंटेड असतात का? हे वाक्य, त्याचं वाक्याचा अर्थ आहे की चॅम्पियन्स आर बॉर्न टॅलेंटेड. जन्मतच ते टॅलेंटेड जन्मत. असं कोणी असतं का जन्मतच टॅलेंटेड असतं? असं असतं कोणी? हे करेक्ट ट्रू आहे का फॉल्स हे सांगा. चूक आहे. का बरं? कारण चॅम्पियन जे असतात ते त्याच्यात आतमध्ये असतं पण जन्मापासून नसतं कोणी टॅलेंटेड. त्याच्यामध्ये नंतर ते स्वतः विल असला पाहिजे, नंतर विल स्किल क्रिएट करते, नंतर ते कुठे चॅम्पियन होतात. जन्मापासून कोणी टॅलेंटेड असतं का? नाही, तर टॅलेंट क्रिएट करावं लागतं, बरोबर. सो इट इज फॉल्स. व्हॉट इज दिस? फॉल्स. नेक्स्ट, फिअर ऑफ फेल्युअर शुड बी अवॉइडेड. याच्या संदर्भात बोला. फिअर ऑफ फेल्युअर शुड बी अवॉइडेड हे वाक्य कसं आहे? तर हे आहे ट्रू. फिअर ऑफ फेल्युअर इथं मे बी आहे फक्त. मे म्हणजे असायला, शुडचा अर्थ आहे करायला पाहिजे, असायला पाहिजे, असायला पाहिजे. मे बी जवळपास तसं असेल या अर्थाने, जवळपास सेम अर्थाने ट्रू. त्याच्यानंतर म्हणजे ह्याचा अवॉइडेडचा अर्थ टाळणे, बरोबर. अवॉइडेडचा अर्थ काय? टाळणे, अवॉइड करणं म्हणतो ना आपण. म्हणजे ती फिअर, भीती जी आहे ती अपयशाची आपल्यामध्ये टाळायला पाहिजे, ती असावी का आपल्यामध्ये? नाही तर मग हे बरोबर वाक्य. नेक्स्ट, द स्किल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन विल. हे वाक्य कसं आहे? फॉल्स वाक्य बेटा, हे चुकीचं वाक्य. कशामुळं? इथं वाक्य खरं ऍक्च्युली काय पाहिजे? द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल असं पाहिजे. विल स्ट्रॉंग पाहिजे, स्किल नसेल तर स्किल तयार करता येईल. ते म्हणलं स्किल स्ट्रॉंग पाहिजे, नाही, विल स्ट्रॉंग पाहिजे. विल मस्ट बी स्ट्रॉंग, द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन विल दॅन द स्किल असं पाहिजे. इथं स्किलच्या ऐवजी इथं ए स्किल पाहिजे आणि विल सुरुवातीला पाहिजे. हे कसं वाक्य मग फॉल्स आहे. त्याच्यानंतर बेटा नेक्स्ट, वी शुड यूज आवर नॅचरल टॅलेंट टू सेट आवर गोल. हे कसं आहे? ट्रू आहे. आपलं जे नॅचरल टॅलेंट आपण कशासाठी वापरायला पाहिजे? आपलं गोल सेट करण्यासाठी वापरायला पाहिजे. हे ट्रू आहे, बरोबर. वी शुड यूज आवर नॅचरल टॅलेंट. आपलं जे नैसर्गिक कौशल्य आहे, ते टॅलेंट आहे, ते टू सेट आवर गोल. तिथं आपण आपलं गोल टॅलेंट जे आहे, गोल आपलं टार्गेट
ते सेट करण्यासाठी नॅचरल टॅलेंट वापरावं, तर हे ट्रू आहे बेटा. काय आहे? ट्रू. ओके. आता आफ्टर दॅट नेक्स्ट हे सगळ्यांनी चेक करा बरोबर आहेत का. त्यानंतर इथं स्मार्ट स्टँड फॉर, आताच मी शेवटी लॉंग फॉर्म सांगितला. स्मार्टचा स्टँड लॉंग फॉर्म काय आहे सांगा. स्पेसिफिक. यस फॉर, इथून लिहिलं मी स्पेसिफिक. स्पेसिफिक हे पॅसेज मध्ये दिलेलं आहे बेटा. आता पहिल्यासारखं राहिलं नाही की जशाला तशा ओळी लिहिणं. आता थोडं ऍक्टिव्हिटी बेस आले. याच्यासारखी ओळ दिसली तर ते समजायला पण पाहिजे. स्पेसिफिक ते लॉंग फॉर्म. एम फॉर काय बेटा? एम फॉर मेजरेबल. बरोबर. एम फॉर, तर हे थोडस बसणार का नाही काय माहिती, त्याला वाढवून घेतो. मेजरेबल. MEA मेजरेबल. ओके. त्याच्यानंतर ए फॉर अचिवेबल. ए चा लॉंग फॉर्म काय? ए फॉर अचिवेबल. अचिवेबल. हा चला पुढे. आर फॉर रिअलिस्टिक. आर फॉर रिअलिस्टिक. त्याच्यानंतर टी फॉर टाइम बाउंड. टाइम बाउंड इथं असं एका खाली एक लिहितो. टाइम आणि खाली बाउंड. ओके. आता याच्यानंतर मॅच द फॉलोइंग टेबल ऑफ अँटोनिम्स. अँटोनिम्सचा टेबल तुम्हाला मॅच करायचा आहे, लिहायचा आहे. कॉलम ए आणि कॉलम बी. मी काय करतो आता, कॉलम बी कट करून तिथं काय करतो, आन्सरचा करतो. तुम्ही कॉलम बी सध्या जरी लिहिला असतं त्याच्या खाली पुन्हा एक लास्टली लिहायचंय. परीक्षेत तुम्हाला काय करायचं, कॉलम ए लिहायचा, कॉलम बी लिहायचा नाही. मी समजण्यासाठी लिहिलो याच्यापैकी. आता डायरेक्ट कॉलम ए लिहिल्यानंतर काय करायला पाहिजे तुम्ही, डायरेक्ट आन्सरचा कॉलम करायला पाहिजे. कशाचा? आन्सर्स. आन्सर्स. पहा आन्सरच्या कॉलम मध्ये काय येईल, फेल्युअर. फेल्युअरचा काय अर्थ आहे, फेल्युअरच्या अपोजिट कोणता आहे, सक्सेस. तो दिलाय. कितव्या नंबरचा आहे तो बघून घ्या आणि त्याचा नंबर लिहा. सक्सेस. तुम्ही लिहिलाच नसेल प्रश्न, डायरेक्ट लिहिला असेल. चलो ठीक आहे. त्यानंतर इझीचं काय बेटा, पहिलाच आहे डिफिकल्ट. इझीचं काय आहे, अपोजिट वर्ड. इझीचा आहे डिफिकल्ट. त्याच्यानंतर पुढे आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, तर त्याचं काय होईल, नॅचरल. आर्टिफिशियलचं काय होणार आहे, नॅचरल. आणि वीकरचं काय होईल, वीक म्हणजे अशक्त, वीकरचं होईल स्ट्रॉंगर. चलो एवढंच तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि आफ्टर दॅट आय विल गो फॉरवर्ड. पुढे जाऊयात नंतर आपण. एवढं लिहून घ्या पटकन. काहीतरी त्या स्क्रीनवर आलं ना तर थोडा डिस्टर्ब होतो बरं का, सॉरी. हा पहिला आहे, चॅम्पियन्स आर अँड मेड इन जिम. हा क्वेश्चन आहे ग्रामर मधला पहिला. ऍड टेल टॅग, याचा क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग करायचा आहे. त्याच्यानंतर दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्याकडे स्किल आणि विल पाहिजे. रिराईट द सेंटेन्स बाय युजिंग मस्ट. रिराईट द सेंटेन्स, rewrite the sentence by using must. By using must. must चा उपयोग करून लिहायचंय. ऍड क्वेश्चन टॅगचं पण तुम्हाला व्हिडिओज दिलेले, जर तुम्ही नसतील पाहिले तर पाहून घ्या. सगळे 4 व्हिडिओ आहेत आणि जवळपास 5-7 रूल त्याचे मी ऍड क्वेश्चन टॅगचे त्याच्यात सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर हा थोडासा वेगळा आहे. मस्ट थोडासा यूज करावा लागेल, त्याला थोडा वेगळा उपयोग, थोडं डोकं वापरावं लागेल. या व्हॉट विल बी आन्सर ऑफ दिस. हा याच हा कॉमा नाही, चुकलं. आरंट, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. एवढं मी वाक्य तशाच तसं लिहिलं बघा. मेड इन जिम्स.
एवढे लिहिलं, कॉमा दिला. आता काय दिला मी हा कॉमा, कॉमा नंतर इकडे खाली वाक्य लिहिलो, कारण नाही तर इन जिम्स इकडेच लिहितो. मेड इन एवढंच इथं आणि जिम्स खाली. मेड इन जिम्स कॉमा, कॉमाच्या नंतर काय करायचं बेटा, इथं पॉझिटिव्ह आहे ना, आरंट निगेटिव्ह करायचं. इथं निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह लिहायचं टॅग नंतर, कॉमा नंतर. आणि इथं जर आर असतं तिकडे आरंट केलं असतं, पण इथं आरंट असल्यामुळे तिथं फक्त काय घ्यायचं, अगोदर हेल्पिंग वर्ब आर घ्यायचं बेटा. काय घ्यायचं, आर. आर घेतलं आणि त्यानंतर क्लोज कर बरं चांगल्या पद्धतीने. आर आणि चॅम्पियन्स हे प्लुरल आहे, अनेक वचन आहे. अनेक वचन असल्यामुळे काय घ्यायचं बेटा, मग दे घेतात. काय घेतात, दे. तुम्ही सूरज आणि तुम्ही सगळ्यात बघा ते ऍड क्वेश्चन टॅगची व्हिडिओ. ज्यांनी कोणी ऍड क्वेश्चन टॅग बघितलं नाही त्या क्लासच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन ऍड क्वेश्चन टॅग सगळं दिलेले, तुम्ही ते अवश्य बघा. सगळे नियम त्याच्यामध्ये मी कव्हर केलेले आहे. बघा, आर दे काय घेतलं, इथं निगेटिव्ह होतं म्हणून इथं पॉझिटिव्ह घेतलं आर, आणि चॅम्पियन्स प्लुरल आहे, अनेक वचन आहे म्हणून दे घेतलं आर दे, कॉमा नंतर आणि क्वेश्चन मार्क. याचा तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. मी याच्या आधी सांगितलं इंग्रजीचे मार्क हे असे थेंबे थेंबे तळे साचेच असतात. इंग्रजी सगळंच यायला पाहिजे. टेन्स येतं म्हणून इंग्लिश येत नाही, इंग्लिश येतं असा प्रकार नाही, बरंचसं यावं लागतं, ध्यान द्यावं लागतं. हा, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. आता हे तर शिकवलेलं नाही, पण थोडं डोकं वापरायचं, कदाचित येईल पण तुम्हाला. दे हॅव टू हॅव, हॅव टू चा अर्थ मला एखादी गोष्ट करायची आहे, करायचं आहे, याच आहे असं त्याचा अर्थ होतो. दे हॅव टू हॅव किंवा असतं, दे हॅव टू हॅव स्किल अँड द विल. त्यांच्याकडं ते स्किल आणि विल असायला लागतं, असायला पाहिजे. बरोबर, याला पाहिजे, करायचं आहे. तर इथं काय पाहिजे आपल्याला, रिराईट द सेंटेन्स युजिंग मस्ट. हॅव टू च्या जागेवर मस्ट घ्यायचं. दे मस्ट हॅव, आहे का नाही. हॅव म्हणजे जवळ असणे, मुख्य क्रियापदासारखं आलं इथे हॅव, फक्त हेल्पिंग वर्ब नाही, मेन वर्ब म्हणून आले ते. मग इथं अगोदर त्याच्या अगोदर मस्ट घ्यायचं, हॅव टू च्या कट करायचं आणि तिथं मस्ट घ्यायचं. दे मस्ट हॅव, काय घ्यावं लागेल उत्तरात मग याच्यात, दे मस्ट हॅव. मस्ट म्हणजे असायलाच पाहिजे. हे हॅव टू कट करून तिथं काय घेतलं, मस्ट. दे मस्ट हॅव टू च्या जागेवर मस्ट घेतलं. दे मस्ट हॅव द स्किल and the will. पहा फ्रेंड्स, इथं काय घेतलं, मस्ट घेतलं, हॅव टू च्या जागेवर मस्ट. ओके, अंडरस्टूड, समजलं का अजय, लक्षात येते. सूरज, हे नाही कळालं, नाही तसं काही नसतं. ते बी पण असतं, पण तो रूल वेगळा आहे, तो मोडोलॉजीचा रूल वेगळा आहे. बरोबर, दे मस्ट बी, मग त्याच्यानंतर मग V3 पाहिजे, पण हे V3 आहे का, हॅव फर्स्ट आहे ना, हॅव हॅज हे फर्स्ट फॉर्म आहे ना, हॅड हॅड हे हॅव हॅज हे फर्स्ट V1, नंतर हॅड, पण इथं V3 नाही ना, म्हणून याच्यानुसार मस्ट, यू मस्ट स्टडी. याच्या खाली उत्तरात ना, नाही काय करत, यू मस्ट हॅव, दे मस्ट हॅव द स्किल अँड विल, एवढे करेक्ट वाक्य. फक्त हॅव टू कट केलं, तिथं फक्त काय घेतलं आपण, मस्ट घेतलं हॅव टूच्या प्लेसला, हे बाकी ओके, अंडरस्टँड. चलो, उसके बाद में लास्ट क्वेश्चन है पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. त्याच्यामध्ये पहा, स्वतः वैयक्तिक रिप्लाय द्यायचा आहे. मग व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम इन युअर लाईफ, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय बनायचं आहे आणि व्हाय, आणि नंतर व्हाय. मी हे ओरली सांगतो, तुम्ही लिहायचंय, सगळ्यांनी पण ऐका, लिहा. आय वॉन्ट टू लिहा, आय वॉन्ट टू याचं उत्तर लिह, सांगतोय ओरली, स्पेलिंग देखील सांगेल, तुम्ही लिहा. आय वॉन्ट टू बिकम, वॉन्ट आयचं माहिती ना, आय फॉर आईस्क्रीम, आय लिहिता येतं असं, आय वॉन्ट, WANT वॉन्ट, टू TO टू, बिकम BECOME, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, DOCTOR, a doctor. In my life, INMY, my. In my life, life the spelling LIFE, life, in my life, because BECAUSE, because, कारण की, I want to serve, I want to, WANT, want, TO2, I want to serve, SERVE, सर्व म्हणजे सेवा करणे. I want to serve
द पुअर, THE द पुअर, POOR पुअर, द पुअर, and needy people, and and needy, NEEDY needy people, PEOPLE people, needy people, NEEDY needy people, PEOPLE people, full stop. I want to give GIVE give, I want to सांगितलेलं स्पेलिंग मी आधीच. I want to GIVE give, I want to give 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 my best, MY my best, BEST best, I want to give my best to improve their situation, TO2 to improve, IMPROVE improve their, THEIR their situation, SITUATION situation, full stop. किती लाईन झाल्या एवढ्या अशा पद्धतीने लिहायचं. आणि अकॉर्डिंग टू मी म्हणजे तुम्ही लिहिल्यात ना त्याच्यानुसार, सर्व्हिस ऑफ पेशंट, रुग्णसेवा, पेशंट इज सर्व्हिस ऑफ गॉड असं तुम्ही लिहू शकता. अकॉर्डिंग टू मी सर्व्हिस ऑफ पेशंट इज सर्व्हिस ऑफ गॉड, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, असं एक शेवटची एक लाईन लिहू शकता. अकॉर्डिंग टू मी सर्व्हिस ऑफ पेशंट इज सर्व्हिस ऑफ गॉड, हे असं तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. ओके, अंडरस्टँड ऑल ऑफ यू.